नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। चीनमध्ये पार पडलेली SCO शिखर परिषद ढोबळ मानाने विचार करता भारतासाठी लाभदायक ठरली असे म्हणता येईल। परंतु या परिषदेचे फलित प्रत्यक्ष दिसून येण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे। अर्थात या परिषदेतून काही चांगले संकेत नक्कीच मिळाले आहेत। या परिषदेपूर्वी चीनने भारताचा खते बोगदा खणण्याचा मशीन्स आणि चुंबकाचा पुरवठा थांबवला होता। त्याचा परिणाम भारताच्या उत्पादन, शेती आणि पायाभूत क्षेत्रावर होत होता। परंतु परिषद सुरू होण्यापूर्वीच चीनने हे निर्बंध उठवले। चीन भारतासोबत आपला व्यापार वाढवू इच्छित आहे। चीन किंवा अमेरिका या दोन्ही देशांसाठी भारतातील 65 कोटी मध्यमवर्गीयांची बाजारपेठ अतिशय महत्त्वाची आहे। परंतु चीन सोबत व्यापार वाढवताना भारताला व्यापार तूट कमी करण्यावरही भर द्यावा लागेल। चीनमधून भारतात प्रचंड प्रमाणात आयात होते, त्या तुलनेत भारताची चीनमधील निर्यात खूपच कमी आहे। शिवाय विश्वासार्हता ही देखील एक मोठी समस्या आहेच। चीनचे पाकिस्तान सोबतही चांगले संबंध आहेत, त्यामुळे चीनवर कितपत विश्वास ठेवायचा याचाही विचार भारताला करावा लागेल। चीन, रशिया आणि अन्य काही देशांकडे भारत मोठ्या आशेने पाहत आहे, कारण भारताला अमेरिकन बाजारपेठेसाठी पर्याय शोधणे भाग पडतंय। ट्रम्प प्रशासनाने भारतीय उत्पादनांवर 50% आयात कर लादल्यामुळे भारताचे मोठे नुकसान होत असल्याचं आता आकडेवारीने समोर येतंय। कापड, मशीन, टूल्स, फास्टनर्स, ऑटो पार्ट्स, क्रीडा आणि चामडे, कृषी उपकरणे अशा अनेक उत्पादनांच्या निर्यातीवर गंभीर परिणाम झालाय। सध्याच अशा सगळ्या उत्पादनाच्या निर्यातीवर मर्यादा आल्याने साधारण 30,000 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। भविष्यात नुकसानीचा हा आकडा अधिक फुगू शकतो। हा खड्डा त्वरित भरून निघणे कठीणच आहे। पंतप्रधान मोदींच्या भेटीमुळे भारताला अन्य बाजारपेठांचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो, परंतु हे अचानक घडणार नाही, त्यासाठी प्रतीक्षा करावीच लागेल। SCO शिखर परिषदेचा ट्रम्प यांच्यावर काही परिणाम होऊ शकतो का याचीही चर्चा सुरू आहे। भारत, चीन, रशिया सारखे मोठे देश अमेरिकन धोरणाच्या विरोधात एकत्र येत असतील तर अमेरिका अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे। भारतावर अतिरिक्त कर लादल्यामुळे भारत रशियाकडून तेल आणि शस्त्र सामग्री खरेदी करणे थांबवेल किंवा कमी करेल असा ट्रम्प यांचा अंदाज होता, परंतु तसे झाले नाही। या करवाढीचा अपेक्षित परिणाम दिसून येण्याऐवजी विपरीत परिणाम समोर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने ट्रम्प नक्कीच अस्वस्थ असतील। परंतु ही अस्वस्थता भारताबद्दल सहानुभूती निर्माण करणारी ठरते की ट्रम्प अधिक चिडून भारतावर याही पेक्षा मोठा कर लादण्याचा निर्णय घेतात हे लवकरच स्पष्ट होईल। सध्या तरी भारताने अमेरिकन बाजारपेठ आपल्या हातून गेली हे गृहीत धरूनच अन्य बाजारपेठांचा पर्याय शोधायला सुरुवात केली आहे। भारत आणि चीन हे अमेरिकेचे दोन मोठे साखळी पुरवठादार आहेत। हे दोन देश एकत्र आल्याने अमेरिका आणि ट्रम्प यांच्या टॅरिफवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो। त्यामुळे दोन्ही देशांमधील जवळीक ट्रम्प कधीही खपवून घेणार नाही। परिणामी ट्रम्प चिडण्याची शक्यता अधिक आहे। त्याचा फटका भारताला बसेलच। ट्रम्प चीनवर मोठी कारवाई करू शकत नाही, कारण चीन अमेरिकेची बाजारपेठ खराब करू शकतो। अर्थात अमेरिकेच्या बाजारपेठेला काही प्रमाणात हानी पोहोचवण्याची क्षमता भारतामध्येही आहे। अमेरिकेपुढे झुकायचं नाही ही भारत सरकारची भूमिका दिसत असली तरी अजूनही भारताने अमेरिकेच्या विरोधात कोणतेही ठोस विधान केले नाहीये। SCO शिखर परिषदेतही पंतप्रधानांनी अमेरिकेच्या अन्यायकारक शुल्काविरुद्ध उघड नाराजी व्यक्त केली नव्हती। यातून भारत अजूनही ट्रम्प यांच्याशी थेट सामना करू इच्छित नाही हा संकेत जातो आहे। कदाचित ट्रम्प आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करू शकतात ही आशा भारताला असावी, परंतु तसे काहीच झाले नाही तर भारताला आपली वाटचाल निश्चित करावी लागेल। या पृष्ठभूमीवर भारत आणि अमेरिकेच्या निर्णायक भूमिकेसाठीही काही काळ प्रतीक्षा करावी लागेल असं दिसतंय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।